म्हणजे काय माहिती का, चक्रवात. या आकाशगंगेमध्ये, या चराचरामध्ये, या त्रिभुवनामध्ये अनेक 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 सूर्य आहेत. पण रोज उगवणारा आणि रोज मावळणारा, रोज आपण अनुभव घेत असलेला सूर्य आहे. त्या सूर्याच्या भोवती पृथ्वी नावाची एक छोटीशी ग्रह आहे. या पृथ्वीवर एक छोटीशी भूमी आहे. त्या भूमीचं नाव काय माहिती का काही? देवभूमी. देवभूमी का म्हणतात माहिती का? याच देवभूमीमध्ये 28च्या 28 बुद्धांचा जन्म झाला आहे. आणि यानंतर येणारे एक बुद्ध या देवभूमीमध्येच येणार आहेत. या सगळ्यांचं एक साम्य तुम्हाला माहिती आहे का? काय साम्य हो? प्रत्येक बुद्धाला जोपर्यंत बोधिमंडमध्ये जाऊन वज्रासनाच्या दगडावर बसून दृढनिश्चय संकल्प अधिष्ठान करून त्यांना बुद्धत्व प्राप्त होत नाही. ती भूमी कुठे आहे हो? त्या भूमीला आत्ताच्या भाषेमध्ये बुद्धगया म्हणतात, तिलाच पूर्वेल म्हणतात. प्रत्येक वेळेला, प्रत्येक बुद्धाच्या वेळेला याची वेगळी वेगळी नावं आहे. पण आता तुम्ही जे श्वास घ्याल ना, या तुमच्या प्रत्येक श्वासामध्ये बुद्धांचे धातू आहेत, धम्माचे धातू आहेत, संघांचे धातू आहेत. या बुद्ध धातूंना, धम्म धातूंना, संघ धातूंना मी पहिल्यांदा त्रिवार अभिवंदन करतो. आता 5वा भद्रकल्प चालू आहे. या 5व्या भद्रकल्पामध्ये एक बोधिसत्व आहे. ते सध्या तुषित देवतामध्ये आहे. त्याचं नाव सुदर्शन आहे. येणारे आर्यमैत्री बुद्ध हे दुसरे तिसरे कोणी नसून पूज्य बाबा आहे. त्या बोधिसत्वाला मी त्रिवार अभिवंदन करतो. माझे गुरु भदंत ज्ञानज्योती जे 3 दूतांगाचं पालन करतात, त्यांच्या आचारांना, विचारांना, गुणांना, शिलांना मी त्रिवार अभिवंदन करतो. तसेच या मंचावर जो बुद्ध शासन जीवित ठेवण्यासाठी रात्रंदिवस शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करून, जो स्वतःला परिशुद्ध ठेवून तुमच्याकडे बुद्ध शासन जीवित राहावं यासाठी रात्रंदिवस अहोरात्र काम करतो, असा हा भिक्षूंचा श्रावक संघ, या संघाला मी त्रिवार अभिवंदन करतो. आणि मी मला खूप कमी वेळ मिळालेला आहे. त्या कमी वेळाच्या मध्येच मी ही माझी धम्मदेशना सुरू करतोय. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. महाकरुणी तथागत सम्यक संबुद्ध राजगिरीला 25वा वर्ष साजरा करत होते. तर एक छोटीशी घटना घडली. काय
काय घटना घडली हो? तिथे डोंगर दऱ्यामध्ये राहणारा शेतकरी भगवंताजवळ आला, भगवंताला पंचांग प्रणाम केला आणि एका बाजूला बसला आणि म्हणाला, भगवंत, माझ्या मनामध्ये एक शंका आहे, मी तुम्हाला विचारू का? भगवंत म्हणाले, काय रे? तुम्ही जेव्हापासून इथं वर्षासाला आलात ना, तेव्हापासून प्रत्येकाच्या मुखामध्ये एक शब्द आहे. भगवंत म्हणाले, काय शब्द आहे? ते म्हणाले, तुमच्याकडे जो जो धम्म देशनेला येतो, तुमच्या वंदनेला येतो, तुम्हाला भोजनदान घेऊन येतो, तो प्रत्येक मनुष्य काय म्हणतो माहितीये का? माझं जीवन धन्य झालं, माझ्या जीवनाचं सोनं झालं, माझ्या जीवनाचं सार्थक झालं, मी धन्य धन्य झालो. प्रत्येक जण म्हणतो की माझ्या जीवनाचं सोनं झालं, सार्थक झालं, मी धन्य धन्य झालो. पण भगवंत मला एक शब्दच कळाला नाही हो. भगवंत म्हणाले, कोणता शब्द? प्रत्येक जण जीवन जीवन म्हणतात, मला जीवन म्हणजेच काय कळलं नाही, मला पण सांगाल का? कळलं. महाकवी शब्दांनी केवळ 4 ओळीमध्ये जीवन म्हणजे काय सांगितलंय आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवायचं आहे. वादळात तुफानात लावलेला दिवा, वादळात तुफानात लावलेला दिवा म्हणजे प्रत्येक मानवाचं जीवन आहे. वाऱ्याची झुळूक कधी येईल आणि दिवा कधी विझेल काहीच सांगता येत नाहीये. पुन्हा भगवंत म्हणतात, पेसाळलेल्या पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे प्रत्येक मानवाचं जीवन आहे. पेसाळलेलं जे पाणी असतं ना, त्याच्या एक बुलबुले तरंगलेले असतात. तो बुलबुला कधी फुटेल काहीच त्याचं सांगता येत नाहीये. कुणाचं कागद म्हणतात, पिकलेल्या पाना फुला फळाप्रमाणे प्रत्येक माणसाचं जीवन आहे. पिकलेलं पान, फूल, फळ कधी गळून पडेल काहीच सांगता येत नाहीये. आणि पुन्हा तर कागद म्हणतात, जीवन म्हणजे कच्चा दोर धागा आहे, तो कोणत्याही क्षणाला तुटू शकतोय. आणि पुन्हा भगवंत म्हणतात, कुंभारानं बनवलेल्या कच्च्या मातीच्या मडक्याप्रमाणे प्रत्येक माणसाचं जीवन आहे. आणि शेवटी भगवंत म्हणतात, जीवन म्हणजे एक ज्योत आहे. जीवन म्हणजे एक ज्योत आहे. ज्योत असण्यासाठी 3 गोष्टी असाव्या लागतात. एक दिवा असावा लागतो, एक तेल असावं लागतं आणि एक वात असावी लागते. अग्नी, पृथ्वी, जल आणि वायू या पंचमहाभूतांनी बनलेले हे जे रूप आहे ना, हा तुमचा दिवा आहे. चित्ताची चेतना ही त्याची वात आहे. जगण्याचं पुण्य हे त्याचं तेल आहे. मग महाकाव्य तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी ज्यांचं वय 18 ते 25 आहे, 26 आहे, त्यांच्यासाठी खूप अतिशय संदेश दिलाय. तो संदेश जरा नीट ऐका. तथागत म्हणतात, दिवा फुटका गळका चिरका चालत नाही. दिवा फुटका गळका चिरका चालत नाही. आजकाल मी खेडेगावात नाही पण शहरामध्ये पाहतोय, वयाच्या 18व्या 21व्या 20व्या वर्षीच मुलाचा अनेक प्रकारच्या व्यसनाने मृत्यू होतो. कारण काय माहितीये का, ते या असलेल्या पंचमहाभूताच्या दिव्याला एवढी भोकं मारतात, अवेळी तेल संपतं आणि अवेळी तेल संपल्यामुळे त्याचा दिवा लगेच विझला जातो. यासाठी तथागताने दिलेला संदेश जरा नीट लक्षात ठेवायचा आहे, काळजात कोरायचा आहे. तो संदेश, तुमचा दिवा निरोगी, सशक्त आणि बलवान ठेवायचा आहे. तुमचा दिवा कसा ठेवायचा आहे? निरोगी, सशक्त आणि बलवान. त्यातनं एक तेलाचा गुण सुद्धा बाहेर निघता कामा नये. चित्ताची चेतना म्हणजेच आपलं मन. इथं माझ्या काही वयस्कर आई बसलेले आहेत, त्यांना विचारा, मळलेल्या कपड्याची जर वाट घातली तर दिवा पेटतो का गं माई? नाही पेटत.
म्हणून तुमचं चित्त परिशुद्ध निर्मळ ठेवायचं आहे, ज्याच्यामुळे हे तेल सर्कल ज्योतीपर्यंत जाईल. यासाठी तुम्हाला तुमचं चित्त कसं ठेवायचं आहे? परिशुद्ध आणि निर्मळ ठेवायचं आहे. आणि जगण्याचं पुण्य येणाऱ्या श्वासाला आणि जाणाऱ्या श्वासाला तुम्ही काहीतरी सारखं खटपट 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 करत असता. म्हणजेच काय करत असता? कर्म करत असता. यामधलं जेवढं कुशल कर्म आहे नाही, हे कुशल कर्म म्हणजे तुमचं तेल आहे. हे तेलच तुम्हाला जगण्याचं पुण्य देतं. म्हणजेच येणाऱ्या श्वासाला आणि जाणाऱ्या श्वासाला तुम्ही जेवढं तेल आहे ना, ते तेलच तुम्हाला पुण्य देतं. तो मनुष्य शेतकरी अनाडीच होता बरं का, पण फार बुद्धिमान होता. तो हळूच तथागतांना म्हणाला, भगवंत, मी तुम्हाला काय विचारलं होतं? जीवन म्हणजे काय? तुम्ही तर मला सारा मृत्यू 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 सांगितला. मग माझ्या मृत्यूच्या जुने 2 शंका आहेत, तेवढ्या 2 शंका मिटवा. भगवंत म्हणाले, काय शंका आहेत तुझ्या? ते म्हणाले, काही माणसं खूप अतिशय शील सदाचारी असतात, सद्गुणी असतात, त्यांचा काही दोष नसतो, अपराध नसतो, तरी सुद्धा त्यांचा मृत्यू होतो. काय कारण आहे? त्याला भगवंताने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. नीट ऐकायचं. एखादा दिवा भिंतीवर पेटवून ठेवला, एखादा दिवा पेटवून भिंतीवर ठेवला, चुकून कुणाचा हात लागला, दिवा खाली पडेल. दिवा खाली पडला की तो फुटेल, त्यातलं तेल वात सारं विस्कटून जाईल, दिवा विझेल. म्हणजेच काय? सर्वदंश होणं, अंगावर वीज पडणं, घर कोसळणं, भिंत कोसळणं, झाड कोसळणं, पुरामध्ये वाहून जाणं, जलप्रलय अग्निप्रलय होणं. म्हणजेच काय? दिव्याला चुकून हात लागला, ऍक्सिडेंट होणं आणि दिवा फुटणं आणि दिवा विझणं. तो म्हणाला, भगवंत, आता मला मृत्यू सगळा समजला, पण तुम्ही मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाहीये. भगवंत म्हणाले, काय विचारलं रे तू? जीवन म्हणजे काय? भगवंताने त्याला प्रतिप्रश्न विचारला, तू कशाला म्हणतोस रे जीवन? तो म्हणाला, जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत. जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत, जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जो काय आम्ही जगतो ना, त्याला आम्ही जीवन म्हणतो. नाही, हे पाप आहे, पाप. आणि हे पाप मधासारखं गोड लागतं. तुम्हाला कसं काय तथागत? सांगतो मी तुला. तू कधी कोळी पाहिलास काय? तो म्हणाला, हो. मग मला सांगा, कोळी झाडाला, भिंतीला, घराला करतो. त्या कोळ्याच्या जाळ्यामध्ये एखादा मच्छर, कीडक किंवा डास, तो एकदा जर का आत गुंतला, तो जेवढे हातपाय हलवल ना, तेवढा तेवढा तो आत गुंतला जातो. तो एवढा गुंतला जातो, एवढा गुंतला जातो, तिथंच त्याचा मृत्यू होतो. तसेच इथं बसलेले सारे लोक कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा या मोहाच्या कोळ्याच्या जाळ्यामध्ये अडकलेले किडे आहात. या मोहाच्या जाळ्यामध्ये अडकलेले हे सारेच्या सारे किडे आहात. यात तुमची सुटकाच नाहीये. आणि याला तुम्ही जीवन म्हणता. तुमची एक तृष्णा पूर्ण झाली, दुसरी तृष्णा उठून उभा राहते. एक तृष्णा उत्पन्न झाली, दुसरी तृष्णा उत्पन्न होते. म्हणजेच ही तृष्णा तुम्हाला मधासारखी गोड लागते. म्हणून महाकरुणी तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात, हे पाप आहे, पाप. तो म्हणाला, हे जर पाप आहे, मग जीवन कशाला म्हणायचं? फक्त मी 3 मिनिटांमध्ये संपवणार आहे. मला पाठीमागून खूप संदेश यायला लागले. जीवन कशाला म्हणायचं? भगवंताने सांगितलं, पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू.
पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू. जन्म मृत्यूच्या भवचक्रातनं जो कायमचा मुक्त होतो त्याचं नाव आहे जीवन. पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, या जन्म मृत्यूच्या भवचक्रातनं ज्याची कायमची सुटका होते त्याचं नाव आहे जीवन. मग हे जीवन कसं करायचं? कळ महाकारुण्य तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात, पहिल्यांदा तुला शिलामध्ये प्रतिष्ठित व्हावं लागेल. जेव्हा कधी तू शिलामध्ये शीलवान सद्गुणी चरित्रवान भूतम बनशील, शील संपन्न बनशील, तेव्हा तुझ्या हातून सम्यक समाधीचा अभ्यास घडेल. आणि एकदा का तुझ्या सम्यक समाधीचा अभ्यास घडला, तुझ्यामध्ये सजगता, जागरूकता, होश, सावधानता येईल, होश येईल, अज्ञान अविद्या बेहोशी दूर होईल आणि तुझ्यामध्ये विद्या जागृत होईल. म्हणजे सारं काही सत्य, आधी सत्य, मध्य सत्य, अंत सत्य तुला समजायला लागेल. त्याचंच नाव आहे प्रज्ञा, त्याचंच नाव आहे बोध. यासाठी इथं बसलेल्या प्रत्येक मानवानं शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करायचा आहे आणि जन्म मृत्यूच्या भवचक्रातनं कायमचं मुक्त व्हायचं आहे. मला दिलेली 13 मिनिटं संपलेली आहेत, पण मी तुमच्या सर्वांच्या वतीने एक 3 मिनिटं मागून घेतो. अतिशय महत्वाची ती माझ्यासाठी. ती 3 मिनिटं एवढ्यासाठी जरा नीट ऐकायचं आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. मी 2 दिवस झाले आलेलो आहे. मी एक विपश्य आहे. गेली 33 वर्ष झालं विपश्यना करतोय. मी उघड्या डोळ्यांनी पाहिलं. काय पाहिलं? तुमच्यात उत्साह आहे, तुमच्याकडे श्रद्धा पण आहे, पण तुमची श्रद्धा ही आंधळी श्रद्धा आहे. तुमचा उत्साह हा आंधळा उत्साह आहे, इव्हेंट सारखा आहे. त्यामुळं मी इथं आल्यापासून या हॉलमधनं जी सकाळपासूनची गडबड पाहतोय, सत्य हे आहे की आपल्याला शिलाचा गंध नाही. बरेचसे माईक मध्ये मला म्हणत होते उपासक उपासिका, तुम्ही उपासकही नाही आणि उपासिकाही नाहीये. साधक साधिका इथं काही बसलेले आहेत. काय आहेरी गुरुजीमुळं इथं काही माणसं विपश्य आहेत, पण तुम्ही अष्टशील उपासक उपासिका होऊ शकत नाही. यासाठीची एक ओळ लक्षात ठेवायची आहे. मी लगेच बंद करणार आहे. महाकारुण्य तथागत सम्यक संबुद्ध एके ठिकाणी म्हणतात, उपासक कोणाला म्हणायचं? येणाऱ्या श्वासाला आणि जाणाऱ्या श्वासाला, त्या 2 श्वासामध्ये जेवढं अंतर आहे त्या अंतरामध्ये उपोषित दिवशी जो आपला शील तोडत नाही, भंग करत नाही, दूषित करत नाही, त्याला महाकारुण्य तथागत भगवान बुद्धांनी उपासक म्हटलंय. मी तर पाहतोय का तुमच्या संघ सोबत सारखा आहे, बऱ्याच लोकांच्या सोबत आहे. तुमच्याकडे पंचशीलच मला दिसलं नाहीये. रागाला जाऊ नका, मला जाताना काही द्यायचे पाकिटी देऊ नका, पण मला सत्य सांगणं माझं खूप गरजेचं आहे. मला तुमच्यामध्ये पंचशील सुद्धा दिसलं नाही. तुम्हाला आईपासून बालवाडीपासून सारखी तुमची परिस्थिती निर्माण झालेली आहे. हीच शक्ती जर सुयोग्य मार्गावर जर आणली, जगाच्या पाठीवर तुमच्या इतका चांगला समाज कुठं शोधूनही सापडणार नाही. मी शेवटचे 2 शब्द सांगतो. आपण हे आजचं हे सारं धम्म परिषदेचं सारच्या सारं पुण्य जे दुष्ट देवतामध्ये जे सुदर्शन या नावाने जे बोधिसत्व आहे, त्या बोधिसत्वांना, त्या आर्यमैत्री येणाऱ्या आर्यमैत्री बुद्धांना आपण हे सारं पुण्य समर्पण करूया.
या सत्यवचनाने आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो, आपल्या सर्वांची स्वस्थ मुक्ती हो. धन्यवाद भंतेजी. आपण आपल्या अनुभवातून, आपल्या अभ्यासातून, आपल्या त्यागमय जीवनाच्या प्रवासातून जो काही अनुभवाच्या माध्यमातून ह्या धम्मवाणीतून आम्हाला धम्म सांगण्याचा प्रयत्न केला, आमच्यावर अनुकंपा केली, याकरिता मी आपले या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि नियोजनामध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्याकरता मी आपणास या ठिकाणी विनयपूर्वक याचना करून दिलगिरी व्यक्त करतो.